ट्रेडिंग विथ SSP या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 20 मार्च 2024चा लाईव्ह ट्रेड करणार आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. मार्केट 9:15ला चालू झालेलं आहे. थोडं गॅप अप ओपन झालंय आणि पहा मार्केटने एक पहिला स्विंग बनवलेला आहे. तो आपण ड्रॉ करूया. पाहू शकता इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली एक सपोर्ट आहे. तर पाहू शकता मार्केट एका रेंजमध्येच चाललेलं आहे आणि ह्या रेंजला जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा आपली म्हणजे माझी एंट्री होणार आहे. जर माझी जर समजा वरच्या साईडला मला ब्रेकआउट भेटला तर कालचा जो हाय आहे तो माझा टार्गेट असणार आहे. आणि समजा खालच्या साईडला जर ब्रेकआउट झाला तर जर खालच्या साईडला ब्रेकआउट भेटला तर हे माझं टार्गेट असणार आहे. पाहूया आपल्याला कोणत्या साईडला ब्रेकआउट भेटतोय त्याप्रमाणे आपण ट्रेड करूया. मार्केट चालू झाल्यावरती थोडं वेळ द्यायचा मार्केटला थोडंसं स्टेबल होण्यासाठी. लगेच मार्केटमध्ये एंट्री करायची नाही. जोपर्यंत आपली प्राइस ऍक्शन व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत एंट्री नाही करायची. आता 9:15ला मार्केट चालू झालेलं आहे. आता तुम्ही टाइम इथे पाहू शकता. 9:50 झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजायला आलेले आहेत. तर थोडंसं मार्केट अजून थोडंसं आपण सेटल व्हायला वेळ देऊया मार्केटला. एक प्राइस ऍक्शन झाली पाहिजे तरच आपली एंट्री बनेल तिथे. पाहूया आता आपल्याला केव्हा प्राइस ऍक्शन बनते. पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती आपल्याला आता 1 2 3 आणि 4 लेवल इथे भेटलेले आहेत लाईव्ह मध्ये आणि मार्केट एका रेंजमध्ये आहे, म्हणजे कन्सल्टेट करते मार्केट. ओव्हरऑल व्ह्यू जर बघितला मार्केटचा तर अप ट्रेंडच आहे. थोडंसं कन्सल्टेट करतंय मार्केट. दाखवतो मी तुम्हाला. तर डेली टाइम फ्रेम वरती पाहिलं तर आपल्याला एक अप ट्रेंडच दिसतोय. थोडासा मार्केट रिट्रेस करतोय. एक पाहू शकता तुम्ही इथे कालचा जो एक सपोर्ट होता तो मार्केटने ब्रेक केलेला आहे कालच. एक सपोर्ट होता डेली टाइम फ्रेम मध्ये, तो कालच ब्रेक केलेला आहे मार्केटनी. आणि त्याच्यानंतर खाली इथे एक सपोर्ट आहे पहा. त्याच्यानंतर हाच सपोर्ट आहे खालचा. तर इथपर्यंत मार्केट येईल आता. हा वरचा जो सपोर्ट होता तो ब्रेक केलाय, म्हणजे आता खालच्या सपोर्ट पर्यंत येण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहेत मार्केटचे. आज तर येणार नाही पण पुढच्या येत्या काही दिवसामध्ये ते मार्केट येईल इथपर्यंत. तर पाहूया कशा पद्धतीत आपल्याला आज ट्रेड भेटतोय. माझ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मला मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये एक फ्रेश सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिजे असतो आणि त्याच फ्रेश सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्याच ब्रेकआउटला माझी एंट्री होते. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मला लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला एक फ्रेश सपोर्ट भेटला, रेजिस्टन्स भेटलेला आहे इथे आणि एक सपोर्ट आहे इथे ऑलरेडी. तर दोघांपैकी एक आपल्याला पाहिजे मार्केटमध्ये, फ्रेश सपोर्ट किंवा रेजिस्टन्स. तर आपल्याला इथे एक फ्रेश रेजिस्टन्स भेटलेला आहे. तर पाहूया आपल्याला ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला ट्रेड भेटतोय का नाही ते. पाहू शकता मार्केट इथे पडतंय, आता खाली येते आपल्या त्या सपोर्ट पर्यंत. जर या सपोर्टला ब्रेक केला तर आपल्या टार्गेट ही जी ब्लू हॉरिझॉन्टल लाईन दिसते हे टार्गेट असणार आहे आपलं. समजा वरच्या साईडला आपल्याला ब्रेकआउट भेटला तर हे कालचा जो हाय आहे मार्केटचा तो आपला टार्गेट असणार आहे. आता आपल्याला कोणत्या साईडला भेटतंय ते पाहूया ब्रेकआउट. पाहू शकता इथे ब्रेकआउट झालेला आहे आणि मी एंट्री पण केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो इथे. सध्या 5 रुपये मायनस मध्ये चाललेलं आहे. पाहूया आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचतंय का मार्केट. वर पाहू शकता तुम्ही आता आपलं टार्गेट भेटलेलं आहे आपल्याला. मार्केटने टार्गेट आपल्याला दिलेलं आहे आज. पाहू शकता तुम्ही इथे हे आपलं टार्गेट होतं, हे दिलेलं आहे. ह्या ब्रेकआउटला आपली एंट्री झाली होती, म्हणजे माझी एंट्री झाली होती आणि हे टार्गेट होतं. तर इथपर्यंत आपल्याला मार्केटने आज दिलेलं आहे टार्गेट. पाहू शकता तुम्ही माझ्या डॅशबोर्डवरती 520 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आता मी पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे 520 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आज.
तर आता हे तुम्हाला 520 रुपये कमी वाटत असेल, पण हे कमी नाही आहेत. प्रॉफिट कधीही कमी नसतं, लक्षात ठेवा. 10 रुपयाचं जरी तुम्ही प्रॉफिट केलेलं असेल तरी ते 10 रुपये तुमचे 10 लाखामध्ये प्रॉफिट तुम्हाला दिसेल. पण केव्हा, जेव्हा तुम्ही क्वांटिटीमध्ये ट्रेड कराल. आता मी एक लॉटमध्ये ट्रेड करतोय, म्हणजे एक लॉटला मला जास्तीत जास्त किती 2-2.5 हजार रुपये लागतात. तर 2-2.5 हजारावरती मला 500 रुपये प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे हे कमी नाही आहे. समजा इथे 200 लॉट असते माझी, तर 200 लॉटवरती मला इथे प्रॉफिट कमीत कमी 13,500 रुपयाचा मला प्रॉफिट झालं असतं. म्हणूनच मी सांगतो की प्रॉफिटला कधी छोटं समजू नका, ते छोटं प्रॉफिट खूप मोठं असतं. असं मी आता तुम्हाला सांगितलं, जर माझ्या इथे 200 लॉट असते तर माझं प्रॉफिट 13,400 रुपयाचं माझं प्रॉफिट असतं इथे. तर जेवढं मार्केट देत आहे तेवढंच घेऊन निघण्याचा प्रयत्न करा मार्केटमधून. जास्तची अपेक्षा ठेवू नका, आणि जास्तची अपेक्षा ठेवली तर जे दिलेलं आहे मार्केटने ते पण घेऊन जाईल, आणि जे तुमचं आहे ते पण घेऊन जाईल, आणि तुम्हाला मार्केटमधून बाहेर करून टाकेल. तर अशा प्रकारे आपलं आज झालेलं आहे प्रॉफिट. मार्केटने टार्गेट आपल्याला दिलेलं आहे आज. मी पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेली आहे. मार्केट इथून आता वरती फिरलेलं आहे. तर आता आजचा आपला पॉझिटिव्ह झाल्यामुळे मी काय आता दुसरा ट्रेड करणार नाही मार्केटमध्ये. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.